नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी संदीप घोले. संदीप प्याज बायो अवेअरनेस मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आता खोडवा असेल किंवा तुमचा वाढसाली मोठा ऊस असतो, त्याच्यामध्ये उंदरांचा त्रास हा प्रत्येक शेतकऱ्याला होत असतो. तर त्याकरता शेतकऱ्यांनी व्यवस्थापन कुठनं करणं गरजेचं आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता बघा, अशा प्रकारची उंदरांची बिळ आता खोडवा शेतकऱ्यांनी ठेवलेला आहे, तर पाचळ कुट्टी करून वगैरे सगळं व्यवस्थापन करणार. पण पाचटामुळे देखील काय होतं की उंदराचा हा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालतो. तर त्याला उपाययोजना कुठल्या करायच्या? शेतकरी वर्गाने काय करायचं की थायमिट हे अर्धा किलो घ्यायचं, पाम तेल हे अर्धा लिटर घ्यायचं. थायमिट आणि पाम तेल हे रात्रभर एका खराब भांड्यामध्ये भिजत ठेवायचं आणि ते सकाळी काय करायचं की दुसऱ्या फाडक्याने ते गाळून घ्यायचं. फक्त तेल आपल्या साईडला पडलं पाहिजे, म्हणजे काय जे होतं की थायमिटचा जो विषारी अंश आहे तो तेलामध्ये उतरतो. आणि दुसरा विषय असा घ्यायचा की 1 किलो किंवा 2 किलो चिरमुरे आपण जे भेळे करता वापरतो, ते 2 किलो चिरमुरे घ्यायचे आणि त्याच्यामध्ये एक युरियाची पिशवी घ्यायची मोकळी आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा चिरमुरे टाकून द्यायची. आणि जे आपण सकाळी वस्त्रगाळ केलं तेल जे आहे, थायमिट आणि आपण जे पाम तेल घेतलं होतं, ते वस्त्रगाळ केलं तेल जे आहे, तर तेल ते ह्याच्यावर टाकून द्यायचं मुरमुऱ्यावरती. आणि टाकल्यावरती काय करायचं की हातामध्ये प्लास्टिकची कॅरी बॅग पूर्ण बांधायची आणि चांगलं असं घुसळून घ्यायचं. आणि ह्या अशा उंदराची बिळे जे असतात त्या कडेने थोडं थोडं हे चिरमुरं टाकून द्यायचे. त्याच्यामुळे काय होतं की थायमिटचा जो विष असतो तो आपल्या कशामध्ये आला, तेलामध्ये. त्यानंतर तेलामुळे काय झालं की थायमिटचा वास हा न्यूट्रल झाला. त्यामुळे उंदीर हा काय करतो की ते चिरमुर खातो आणि चांगल्या प्रकारचे व्यवस्थापन म्हणतो ना की उंदरांचा सुळसुळाट जो आपल्या शेतामध्ये होतो आणि जवळजवळ 20-25% उंदराच्या माध्यमातून नुकसान होत असतं. शेतकरी वर्गाने अशा माध्यमातून हे कंट्रोल करणं गरजेचं आहे. धन्यवाद.